तेजू, काहीतरी गडबड होणार असं दिसतंय. आई अगं रमा असणार आहे रोजगार केंद्रामध्ये आणि प्रताप, रमा आणि रिया एकमेकांच्या समोर आले तर आणि काही कॉम्प्लिकेशन्स झाले तर मला खरंच काही कळत नाहीये गो. प्रतापला सांगायला पाहिजे रियाला तिथे घेऊन जाऊ नकोस म्हणून. थांब, मी त्याला फोन करते. आई तू आधी शांत हो बरं. आपलं गाव आधीच खूप छोटंच आहे, त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की कधी ना कधीतरी रिया आणि रमा एकमेकांसमोर येणारच आणि आपण त्याची तयारी ठेवली पाहिजे. आणि आता रोजगार केंद्रातून रमाला काढणं शक्य नाहीये. हा जे काय ते आहे ते फक्त तिच्यामुळे. त्यामुळे रोजगार केंद्राच्या व्हिजिटमध्ये रमा भेटणारच. आई मला कळतंय तुझ्या मनात काय चाललंय, पण रिया उद्या लग्न करून ह्याच गावात येणार आहे ना, त्यामुळे तिला कुठून तरी दादा आणि रमाच्या पास बद्दल कळणारच आहे. आणि ते कळेल तेव्हा आपण बघू काय करायचं. तू आत्ता उगाच नको त्याचं टेन्शन घेऊस. आणि उलट मला तर वाटतंय जे व्हायचंय ते आत्ताच होऊ दे, म्हणजे एकदाच काय तो सोक्ष मोक्ष लागेल. तेजू, अगं नवीन नाती जोडताना खूप जपून जोडावी लागतात. प्रताप आणि रमाबद्दल रियाला कळलं तर माझी काहीच हरकत नाहीये. फक्त ते तिला चुकीच्या पद्धतीने समजायला नको, कारण तिला जर ते चुकीच्या पद्धतीने समजलं आणि तिला नाही आवडलं तर. आई अगं तू असं काय करतेस? रिया खूप शिकलेली मुलगी आहे, ती परदेशात राहिली आहे. मला नाही वाटत ती एवढ्या छोट्या विचारांची असेल. तिच्या स्वभावावरून ती नॅरो माइंडेड मला अजिबात वाटत नाही. उलट रिया कदाचित दादाला त्याच्या पास्ट सकट स्वीकारेल सुद्धा. तू नको त्याचं टेन्शन घेऊस. आणि जरी रियाला कळलं तरी दादा सांभाळून घेईल ना. मॅच्युअर आहे तो बरोबर सगळं हँडल करेल. आणि मला आता वाटतंय की हे सगळं रिया आणि दादा बघून घेतील. आपण नको यात पडायला. काय? हे आमचं रोजगार केंद्र. इथे काम करणाऱ्या सगळ्या बायका ना हे आपल्या गावातल्याच आहेत. प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कामात पारंगत आहे आणि ते स्किल आपण इथे डेव्हलप करतो. त्यांना तो पदार्थ किंवा ती वस्तू बनवायला सांगतो आणि मग या सगळ्या मिळून त्याचा दर्जा ठरवतात. अरे वा. हो. आणि जेव्हा ते प्रोडक्ट सगळ्यांच्या मनाला पटेल असं तयार होतं तेव्हा त्याची रेसिपी किंवा ते प्रोडक्ट बनवण्याची प्रोसेस इथे लिहून ठेवली जाते आणि मग ते सगळ्यांना शिकवतात आणि मग आम्ही ते प्रोडक्ट विकायला सुरुवात करतो. परफेक्ट. फारच मस्त आहे. इथे 20 ते 60 वर्षापर्यंतच्या स्त्रिया काम करतात. प्रत्येक स्त्रीला तिच्या कामानुसार मोबदला मिळतो. या मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देतो. या लताताई. नमस्कार. टोपल्या अगदी उत्तम विणतात. अरे वा. या कल्पनाताई. या भरतकाम आणि विणकाम एकदम छान करतात. मग स्वेटर, तोरण, हातमोजे, पायमोजे अगदी सुंदर विणतात. या सुमन मावशी. नमस्कार. चकल्या अगदी उत्तम करतात. मावशी मला शिकवाल या चकल्या? बरं, भाजणी सुद्धा तुम्ही इथेच बनवता का? म्हणजे जात्यावर वगैरे दळता? वय. अरे बापरे, कठीण काम आहे. या निर्मला मावशी. नमस्कार. ह्या मेणबत्त्या अगदी छान बनवतात. वाव. एक मिनिट, तुम्ही कलरफुल कॅन्डल्स पण बनवता का? हो हो. मग दर महिन्याला माझ्याकडून एक मोठी ऑर्डर फिक्स समजा. आणि डॅडला लागतात ना, कारण तिकडे भरपूर पार्ट्याच असतात डॅडच्या. या विमल मावशी. यांचा हिशोब अगदी चोख असतो. म्हणजे कुठल्या प्रोडक्टला किती कच्चा माल लागणार आहे हे यांना बरोबर माहिती असतं. वा, खूप वेगळंच केलं आहे. मस्त. ए तू आपण तिसऱ्यांदा भेटतोय. याआधी आपण दोनदा एकमेकींना भेटलो पण मी नावच विचारलं नाही. अगं तुझं काय नाव आहे? नमस्कार छोट्या मालकीनबाई. माझं नाव रमा. फक्त रमा? हो, हिचं नाव फक्त रमा नाही, पूर्ण नाव रमा वैरे आहे. रमा वैरे. ओके. तू पण इथेच काम करतेस का ग? प्रताप, तू काही सांगितलं नाहीस हिच्याविषयी. अहो, रमाविषयी अजून काय काय सांगणार.
म्हणजे अहो रमाशिवाय इथलं पानही हलत नाही. हे जे रोजगार केंद्र आहे ना ते आमच्या समध्यांचा आधार आहे आणि हे हिच्यामुळे सुरू झालं. काय? हा मग इथला सगळा कारभार रमा एकटीच बघते. आम्ही फक्त वस्तू बनवतो, पदार्थ बनवतो. ऑर्डर घेणं, ऑर्डर पोचवणं, हिशोब ठेवणं समजा रमाच बघते. वय आम्हाला बी सांभाळते आणि आम्ही नसताना आमची कामं बी सांभाळते. फक्त एवढं नाही, हिला मोठा पुरस्कार मिळालाय. थांबा तुम्हाला दाखवते. हा बघा, हा पुरस्कार. अरे वा. आणि रमाला पुरस्कार मिळाला ते हे बघा पेपर मध्ये आले. येस, ही न्यूज वाचलीये मी. ओ माय गॉड, ही रमा तू आहेस तर. प्रताप तुला सांगते, हिच्याविषयी हे आर्टिकल मी जेव्हा वाचलं ना तेव्हा मी खूप इम्प्रेस झाले होते हिच्यावर. असं वाटलं होतं इतकी सरळ साधी मुलगी जिच्या आयुष्यात काहीच फॅसिलिटीज नाहीयेत, तिने इतकं मोठं काम केलं, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. रमा, मला तेव्हा सुद्धा तुझा खरंच खूप अभिमान वाटला होता आणि आता तर तू समोर आहेस तर सांगते, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू. पण एवढं मोठं काय बी केलं नाहीये मी. अगं असं तुला वाटतं, पण तू हे जे काय करतेस आणि हे सगळं जसं सांभाळतेस ना, हे सगळं पाहण्यासाठी मला परत एकदा इथे यावं लागेल. प्रताप, तुझ्या गावात इतकी हुशार आणि गुणी माणसं राहतात, त्याविषयी तू कधीच काही बोलला नाहीस मला. मला काय बी कळणं झालंय. छोटे मालक अचानकच आले की मुद्दाम आले. काय गे बायानो, इथं अशा बाहेर काय उभ्या आहेत? रमानं कामावरून काढून टाकलं की शिक्षा केली तुम्हाला बाहेर उभं राहायची? अहो आता काय सांगू तुम्हाला. काय असेल नसेल ते सांगून टाका ना. अहो छोटे मालक त्या छोट्या मालकीनी बाईशी बोलतायत म्हणून बाहेर आम्ही उभे राहिलो. आता झालंय असं की रमा बी तिथं आहे. एकीकडे रमा आणि एकीकडे ती मुंबईवरून आलेली मुलगी. बरोबर बरोबर बरोबर. काय गावात एवढी चर्चा झाली आहे, गावात एवढे ते हिंडलेत, रंग उधळलेत, चर्चा होणार. मग त्या मुंबईवरून आलेल्या छोट्या मालकीनी बाईला पण कळणार. कसं होणार? इरोबा तुलाच रे देवा काळजी. बरं ते ठीक आहे, पण तुम्ही आता निघा. तर छोट्या मालकाने बघितलं ना तर उगाच चिडतील. निघा निघा. चला. माहिती होतं तुम्हाला ती रमा तिथे असणार, आणि तरी तुम्ही रिया आणि प्रतापरावाला तिकडे का पाठवलं? अहो मला वाटलं गावात फिरायला जातात म्हणजे नदीकाठी जातील, मंदिरात जातील, टेकडीवर जातील, रोजगार केंद्रात जातील असं मला खरंच वाटलं नव्हतं. मंजूनी सांगितलं तेव्हा कळलं मला. हे तुमचे बातमीदार झाल्यावर बातम्या देणार आहे. खरंच सांगते, मला तुम्हाला सगळ्यांना भेटून ना खूप मस्त वाटलंय. आणि का ते सांगू? तुम्ही सगळ्या जणी ज्या पद्धतीने मिळून मिसळून काम करताय आणि एकमेकींचा आधार बनलाय, खरंच मला आश्चर्य वाटतं. खूप मोठी गोष्ट आहे ही. आणि आता मी सुद्धा तुमच्यासारखंच या गावाचा एक भाग बनणार आहे. त्यामुळे मी इथे आहे तोपर्यंत आणि कायमची इथे आल्यानंतर तुम्ही जे जे करता त्यात माझ्या पद्धतीने मदत करायला मला खूप आवडेल. या की मालकीनबाई, आम्हाला आनंदच होईल. थँक्स. पण खरं तर या रोजगार केंद्राचं काम रमा खूप छान बघते, सगळं खूप मस्त सांभाळते. पण मी जेव्हा इथे येईल ना तेव्हा वेगवेगळ्या सुविधा, नवीन योजनांचा फायदा घेऊन या रोजगार केंद्राला अजून मस्त कसं बनवता येईल त्याचा विचार करू आणि आपल्या रोजगार केंद्राची प्रगती कशी होईल ते पाहू. रमा, तुला चालेल ना ग? बट डोंट वरी, मी तुझ्या कामात अजिबात लुडबुड करणार नाही.
तुझा हक्क हिरावून घेणार नाही. जे जे तुझं आहे ते तुझ्यापाशीच राहणार. आपण निघायचं का? अजून गावात बऱ्याच गोष्टी पाहायच्या. येस, निघूयात ना. चला येतो. नमस्कार. येते. आता तिकडे काय झालंय हे तरी माहिती आहे का तुम्हाला? त्यांच्यात काय बोलणं झालंय कळलंय का? मला काहीच माहिती नाही त्यांचं काय बोलणं झालंय. मी स्वतः तिथे जायचा विचार केला, पण म्हटलं रियाचा काहीतरी गैरसमज होईल. मग म्हटलं प्रतापला फोन करावा, तर तो रिया बरोबर असणार, त्याला काहीच बोलता येणार नाही म्हणून फोनही केला नाही. मला खूप टेन्शन आलंय हो. रमा आणि प्रतापबद्दल रियाला जर कळलं आणि तिला नाही आवडलं, ती काही बोलली तर उगाच गावात तमाशा होईल. आणि तुम्हाला गावातल्या बायका माहितीच आहेत ना, जरा काही कारण मिळालं की बोलतात. आणि असं बोलतात ना की नको त्या गोष्टी बरोबर समोरच्याच्या कानावर पडतील. बस करावं तुमचं बायका पुराण. त्या काय गॉसिप करतात त्याच्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. आता हा तमाशा आणि गोंधळ ज्याच्यामुळे घडतोय ना, त्याच्या मुळावरच घाव घालायचं ठरवलंय मी. म्हणजे नक्की काय करायचं ठरवलंय तुम्ही? लवकरात लवकर त्या रमाला गावातून बाहेर काढणार आहे मी. ही बाबळी लवकरात लवकर उपटून टाकायची आहे मला. अहो, अख्खं रोजगार केंद्र चालवते ती. मी कोण आहे माहिती ना तुला? हे अख्खं गाव माझ्या उपकाराखाली दबलेलं आहे. हे गाव चालत नाही, मी चालवतो. त्या रमाचं काय करायचं ना, बघायला मी समर्थ आहे. भाईजी, मी रमाबाईरच बोलते. हो हो, हा आपणच भेटलं होतं. नाही जी, बरोबर आहे तुमचं. पण तुम्ही कळवणार होतात ना मला काय झालंय ते. बरं, तुम्ही काय कळवलंच नाही म्हणून मी फोन केलाय बघा तुम्हाला. बरं, मग 2-4 दिवसात कळवाल ना? हा, बरं चालतंय. मग तुम्हीच फोन करा. हा, मी वाट बघते तुमच्या फोनची. बाय, चालेल, ठेवते. काय नेते, कसं काय चाललंय? अहो प्रकाश, फोटोवाले या बसा. अहो ते जरा गावात जायचं होतं. अहो झालो नंतर, या बसा या. काय या, एक चहा दे रे. अहो चहा वगैरे कशाला? बसा हो, घेऊन जा. हा, मग कसा काय चाललाय तुमचा फोटोग्राफीचा बिझनेस? सरकार तुमच्या आशीर्वादाने समजा चांगलं चाललंय. वा, आता फोटो बरोबर लग्नाच्या व्हिडिओ शूटिंगच्या बी ऑर्डर मिळायला लागल्यात. व्हिडिओ काढायला शिकला काय तू? मग विषय आहे का? वा वा, चांगलंय. पण गावातल्या ऑर्डर मिळतात का तुला? अहो सरकार, गावातल्याच नाही तालुक्याच्या बी ऑर्डर यायला लागल्यात. जब्बात. नाही नाही, असाच चांगला होते तुझा बिझनेस. अहो सरकार, कालच तुमची बहीण आली होती फोटो स्टुडिओत फोटो काढायला. बहीण? वय, रमादाई आल्या होत्या पासपोर्ट साईज फोटो काढायला. अच्छा, असं आहे का? नाही ते आमचं भेटणं जरा कमी होतं ना हल्ली घरी. असं? हा, म्हणजे ती तिच्या रोजगार केंद्राच्या कामात बिझी असते. घरी आल्यावर पण बोलली नाही का? हा, म्हणजे रमा मला म्हणाली होती की ती फोटो काढायला जाणार आहे ते, पण ती काल येणार आहे ते मला नव्हतं माहिती. वा 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 वा. काय म्हणला तू? रमा तुझ्या स्टुडिओत येऊन फोटो काढून गेली? हो. या युवा नेते, मी म्हणलं होतं ना तुमच्या बहिणीची लक्षणं काय ठीक दिसत नाही. ए फाटक्या, मला फाटक्या बोलून काय होणार आहे? सांग ना, मला फाटक्या बोलून काय होणार आहे? अरे तुझ्या बहिणीनं तुमची अब्रू किती ठिकाणी फाडली ते बघा. आणि ती कशी शिवायची ना त्याचा विचार करा. बरं, तू काय म्हणलंस? तुझ्या स्टुडिओत येऊन फोटो काढून गेले? म्हणजे कुणाला तरी फोटो द्यायचा असेल, नाहीतर पळून जाणार असेल. ए घंटागाडी, एकतर तुला इथं कोणी बोलवलं नाही, आलायस तर उगाच मध्ये मध्ये नाक खूपसू नको, कळलं का? ए
मी इकडे नाक खुपसायला नव्हतं आलो, कळलं ना वा? इथून जात होतो तेव्हा तुझे सबूत कानावर पडले म्हणून मी बोललो, कळलं ना वा? एक चहा अरे ते जायला चहा प्यायची बी इच्छा नाही. आंटी, ही सगळी ज्वेलरी आहे ना खूप सुंदर आहे, एकदम खानदानी. अगं हे तर आई नेहमी घालते त्यातलंय. तू एकदा आईचं स्पेशल कलेक्शन बघ, मग तुला कळेल खानदानी कशाला म्हणतात. रिअली आय वुड लव्ह टू सी दॅट. म्हणजे मला या सगळ्या अशा खानदानी पारंपरिक गोष्टी बघायला खरंच खूप आवडतील. आणि आंटी खरं सांगू तर या साड्या आहेत ना, ह्या सुद्धा माइंड ब्लोईंग आहेत. मी खरं तर साड्यांची इतकी व्हरायटी आहे ना याआधी कधीच बघितलेली नाहीये. अगं पण तू तर मुंबईची आहेस ना, तिकडे तर खूप व्हरायटी असते. नाही ग, मॉम आहे ना खूप कमी वेळा साड्या नेसते. म्हणजे मोस्टली पंजाबी ड्रेस किंवा वेस्टर्न आउटफिटच वेअर करते ना. वाव, तुझी आई वेस्टर्न कपडे घालते? दॅट इज सो कूल. मी पण आईला किती वेळा सांगते, स्वतःला एवढं मेंटेन केलंयस तर तू पण कधी ते ड्रेसेस घालत जा. पण नाही. अगं तेजू, तिची आई शहरात राहते, मी इथे गावात राहते. आणि अख्खं गाव मला मोठ्या मालकीणबाई म्हणून ओळखतं. तेव्हा आपली प्रतिष्ठा आपल्या कपड्यातून, आपल्या वागण्यातून, बोलण्यातनं जपावी लागते. आणि त्यात आपण राजकीय क्षेत्रातली, त्याच्यामुळे छोटीशी गोष्ट सुद्धा पुरते अगं लोकांना चर्चा करायला. कसं आहे रिया, उद्या तू प्रतापशी लग्न करून जेव्हा जाधवांची सून म्हणून या घरात येशील, तेव्हा तुलाही काही गोष्टी जपायला लागतील, थोडं बदलावं लागेल. म्हणजे आंटी? नाही म्हणजे मी तुला सतत साडी नेस असं म्हणणार नाही, पण जाधवांच्या घराण्याला शोभतील असेच कपडे तुला घालावे लागतील. आपण गावात राहतो म्हणून. वरी काकू, मला समजलंय तुम्हाला काय म्हणायचंय ते. ओके. आणि मी आज एक गोष्ट सांगायचीच विसरले. मी आज आपल्या रोजगार केंद्रात जाऊन आले. खरंच सगळं खूप इंटरेस्टिंग आहे तिथे. आणि हो, ते सगळं मॅनेज करणारी ती मुलगी, वाव, काय नाव आहे तिचं ते? येस, रमा. तिचं काम तर इतकं अप्रिशिएट करण्यासारखं आहे ना, अमेझिंग. मला तर त्या मुलीने इम्प्रेसच केलंय. एकदम सिंपल, नम्र, दिसायलाही सुंदर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढ्या सगळ्या बायकांना एकत्र घेऊन त्यांना शिकवून हे सेंटर चालवून त्यातून पैसा उभा करणं सोपी गोष्ट नाहीये. खरंच अमेझिंग. मी तर विचार करते आंटी, रमाला हाताशी धरून ना आणखी काही नवीन नवीन योजना या रोजगार केंद्रात राबवता येतील. म्हणजे तुमची परमिशन असेल तर. चालेल ना तुम्हाला? म्हणजे मी रोजगार केंद्रात रमाला मदत केली तर? दादा, बोल ना. आज रोजगार केंद्रात रिया आणि रमा समोरासमोर आल्या होत्या का? तुला कसं माहित? अरे, रिया रमाची खूप स्तुती करत होती. ती खूपच इम्प्रेस झाली तिच्यावर. दादा, तुला कळत नाहीये का? काही दिवसांनी रिया या घरात येणार आहे, या घराची सून म्हणून. हे काही दिवसांपूर्वी रमा येणार होती या घरात सून म्हणून. आणि नेमका त्याच एकमेकांसमोर आल्यात. त्यात रिया इतकी इम्प्रेस झाली रमावर, त्यांच्यात अजून बोलणं होणार. आणि चुकून जर तुझ्याऐवजी रियाला तुझ्या आणि रमाबद्दल दुसरीकडनं काही कळलं तर? दादा, मला वाटलं होतं तू रियाला सगळं सांगितलंयस. रिया आणि रमा एकमेकांसमोर आल्यावर काय होईल त्याबद्दल आईला सुद्धा टेन्शन आलंय. दादा, रियापासून काही लपवून ठेवणं मला बरोबर नाही वाटत. म्हणजे मी तुझ्यापेक्षा लहान आहे, पण मला असं वाटतंय तू रियाला तुझ्याबद्दल आणि रमाबद्दल सगळं सांगून टाकावं. म्हणजे पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स आत्ताच सॉल्व्ह होतील ना. तेजू, तू काय बोलतेस ते कळतं का तुला? दादा, आपण कधीच एकमेकांपासून काहीच लपवलं नाहीये. आणि म्हणूनच आपलं रिलेशन एवढं हेल्दी आहे. आणि म्हणूनच मी एवढ्या मोकळेपणाने तुझ्याशी बोलायला हवी. तुझं आणि रियाचं रिलेशन असंच असावं असं मला वाटतंय. आणि त्यासाठी तुम्हाला एकमेकांविषयीच्या सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.
पुढे काय करायचं ते तू ठरव. नाव यू डिसाइड. तेजूचं म्हणणं बरोबर आहे. मी रियापासून काही लपवायला नाही पाहिजे. तिला सगळं सांगितलं पाहिजे.